दिव्या शिंदेला खूप मोठी भेट मिळाली आहे, थेट बॉलिवूडच्या दिशेने. होय, बॉलिवूडमधून अजय देवगनकडून तिला मोठी ऑफर मिळाल्याची चर्चा रंगली आहे. ही बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. बिग बॉसच्या घरात ज्या जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि धाडसाने दिव्याने आपला खेळ दाखवला, त्याचे फळ आता तिला मिळताना दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? दिव्या शिंदेने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करावं का की वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर यावं? हा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. कारण बिग बॉसमध्ये दिव्याने अत्यंत दमदार खेळ केला होता. प्रत्येक टास्क ती पूर्ण ताकदीने खेळली, कोणत्याही परिस्थितीत हार मानली नाही आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिचा गेम प्रेक्षकांना खूप आवडत होता. सोशल मीडियावर तिचं नाव सतत चर्चेत होतं. बिग बॉस मराठी 6 मध्ये तिचं नाव टॉप स्पर्धकांमध्ये घेतलं जात होतं. अनेकांना वाटत होतं की दिव्या फक्त रियालिटी शोपुरती मर्यादित राहणार नाही, तर मोठ्या पडद्यावरही ती झळकणार. आणि आता अजय देवगनसारख्या मोठ्या अभिनेत्याकडून ऑफर मिळाल्याची बातमी समोर येत असल्याने तिच्या करिअरला एक नवं वळण मिळू शकतं. दिव्या आता बॉलिवूडच्या ग्लॅमर दुनियेत पाऊल टाकणार का, की वेब सिरीजच्या माध्यमातून ती आपल्या अभिनयाचा वेगळा पैलू दाखवणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की, दिव्याने आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने हे सिद्ध केलं आहे की ती कोणत्याही क्षेत्रात स्वतःची छाप सोडू शकते. आता तिच्या पुढच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दिव्या शिंदे को बिग बॉस से ऑफर मिलने चाहिए या नहीं, कमेंट करके ज़रूर बताना, क्योंकि दिव्या शिंदे ने बिग बॉस में बहुत ही अच्छा गेम खेला था। हाँ, मराठी बिग बॉस 6 में उनका जो गेम था बहुत ही ज़्यादा अच्छा था, ऑडियंस उन्हें पसंद कर रही थी। मराठी इंडस्ट्री या बॉलीवुड इंडस्ट्री में उन्हें ऑफर मिलने चाहिए या नहीं, कमेंट करके ज़रूर बताना और इस वीडियो को लाइक कर देना और चैनल को सब्सक्राइब कर देना, जिससे कि आप दिव्या शिंदे से जुड़ सकें।